मी विकास अंत्रे. मित्रांनो, एका नव्या विषयासह पुन्हा आलोय. देशात सध्या केंद्र सरकार विरोधी शेतकरी असं वातावरण निर्माण झालं आहे. याला निमित्त ठरली ते केंद्राने केलेली कांद्याची निर्यात बंदी. आता कांदा निर्यात बंदीचा प्रश्न समजून घ्यायचा असेल तर थोडं भूतकाळात जावं लागेल. 2014 साली देशामध्ये काँग्रेसचं सरकार होतं, तेव्हा त्यांनी कांद्याची निर्यात बंदी केली. त्यावेळी विरोधात असलेल्या भाजपनं ही निर्यात बंदी उठवावी म्हणून आंदोलने केली. सत्ताधारी ते शेतकरी विरोधी हा नियम भाजपलाही लागू झालाय. गेल्या 6 वर्षापासून केंद्रात भाजपचं सरकार आहे. यावेळी भाजपनं अनेक वेळा कांद्याची निर्यात बंदी केली, परंतु सध्या केलेली निर्यात बंदी ही अत्यंत धक्कादायक आहे. कारण 3 महिन्यापूर्वी भाजप सरकारनेच जीवनावश्यक वस्तू अधिनियमन कायद्यातून कांदा आणि बटाट्याला वगळले होते. कारण एवढेच की 2 पैसे शेतकऱ्याला मिळायला लागले की हा कायदा अडचणीचा ठरतो. परंतु 3 महिन्यापूर्वी आपणच रद्द केलेल्या कायद्याचा केंद्र सरकारला सध्या विसर पडलाय. आता सध्या देशाची परिस्थिती अशी आहे, कोरोनामुळे केंद्राच्या तिजोरीतही खडखडाट आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये पडलेले असताना सुद्धा केंद्र सरकारने देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी केलेले नाही. का तर 2 पैसे तिजोरीत जास्त यावे, जेणेकरून अडचणीच्या काळात सरकारला हातभार लाभावा. त्याचबरोबर GST मधला महसुली जो वाटा आहे राज्यांचा, तो देण्यासाठीही केंद्राकडे पैसे नाही. अशा परिस्थितीत मागील वर्षी ज्यावेळेस आपण कांद्याची निर्यात केली त्यावेळेस भारत सरकारच्या तिजोरीमध्ये थोडे न थिडके $44 कोटी रुपये जमा झाले होते. आता सध्या ही आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कांद्याची किमती प्रचंड चांगल्या आहेत, कांद्याला मागणी टिकून आहे. तरीही केंद्र सरकारने निर्यात बंदी का केली? आता या प्रश्नाचं उत्तर खरं राजकारणात दडलंय. येत्या काही दिवसात बिहारसह अनेक राज्यांच्या निवडणुका येऊ घातल्यात आणि कांद्याचे चढे भाव मध्यमवर्गीयांना डोकेदुखी ठरू शकतात. मध्यमवर्गीय मतपेटीच्या माध्यमातून कांद्याविषयी रोष व्यक्त करू शकतात. म्हणून केंद्र सरकारने एका रात्रीत कांद्याचे भाव पाडले. परंतु जर केंद्र सरकारला मध्यमवर्गीय मतदार सांभाळायचा होता तर त्यांनी शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करून तो कमी किमतीला मध्यमवर्गीयांना विकायला पाहिजे होता. गरिबांच्या ताटात कांदा यावा असे जर सरकारला वाटते तर रेशनच्या माध्यमातून केंद्र सरकारने तो कांदा वाटप करायला हवी होती. परंतु असे न करता प्रत्येक वेळेस फक्त शेतकरी मारा आणि सरकार जगवा अशी भूमिका भाजपने सुद्धा घेतली आहे. मुळात आपल्या देशामध्ये शेतीमाल वगळता इतर सर्व उत्पादनांचा भाव ठरवण्याचा अधिकार उत्पादकाला आहे. शेतीमाल ही एकमेव गोष्ट आहे की ज्याचा भाव ठरवण्याचा अधिकार जो पिकवतो त्याला नाही. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा बाजारातून मागणी वाढून 2 पैसे कृषी मालाला भाव मिळू लागतो तेव्हा सरकार ते भाव पाडतं. असंच जर चालणार असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कितीही आत्मनिर्भर भारताच्या घोषणा केल्या आणि नारा दिला तरी शेतकऱ्याला मात्र आत्महत्याच कराव्या लागतील. धन्यवाद.